नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर पॉलिटेक्निक ॲडमिशन. ऑलरेडी याचं खूप सिंपल आन्सर आहे जे मी व्हिडिओच्या शेवटमध्ये पण देईल, जे तुम्हाला इझिली समजून जाणार. पण सोबतच काही स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला डाऊट्स असतात की एक्झॅक्ट कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे सर, तुम्ही एकदा सांगून द्या. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल डिस्कस करूया. तर बघा, स्क्रीन शेअर होत असेल. त्यानंतर आपण जर फर्स्ट आपण याला थोडं सब डिवाइड करू. फर्स्टली आपण डिस्कस करू डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑल द कॅटेगरीज, लाईक कोणती पण कॅटेगरी असो हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. आणि देन आपण कॅटेगरी वाईज डिस्कस करत जाऊ. तर बघा, इथे तुम्हाला स्लाइडला दिसत असेल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड ऑल कॅटेगरीज, ऑल टाइप्स ऑफ कॅटेगरीज किंवा ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट असं पकडून चाला. तर ऑफकोर्स तुम्ही 10च्या बेसिसवर ॲडमिशन घेताय, 10ची मार्कशीट लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC जे ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते लागणार. गॅप सर्टिफिकेट इन केस जर गॅप असेल तर लागेल, अदरवाईज नाही लागणार. आधार कार्ड लागणार, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स लागणार, कॅन्डिडेट सिग्नेचर लागणार अँड देन कॅप अलॉटमेंट लेटर. हे सगळ्यात महत्त्वाचं बरं, कॅप अलॉटमेंट लेटर. भरपूरदा काय होतं, कॅप राऊंड 1 डिक्लेअर होतं, मुलांना कॉलेज मिळून जातं, मुलगा कॉलेज बघतो, अरे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे CS लागलाय, एक्सायटेड होऊन जातो, पण त्याचा प्रिंट नाही काढत, तसंच तिथे जातो, मग तिथे त्याला जाऊन प्रॉब्लेम जातो. तर म्हणून जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे कॅप राऊंड 1 मध्ये ते तुम्ही ऑटो फ्रीज करा, सेल्फ फ्रीज करा, कोणती कंडिशन असो, ॲटलीस्ट त्याची एक प्रिंट काढून ठेवा तुमच्याकडे. त्यालाच कॅप अलॉटमेंट लेटर म्हणतात. तर हे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर आपण डिस्कस करूया डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी खूप जास्त किचकट डॉक्युमेंट्स लागत नाही. तुमच्याकडे नॅशनॅलिटी और डोमिसाईल सर्टिफिकेट दोन्ही एकच असतं, दोनपैकी एक जरी असलं तरी चालून जाणार, काहीच अडचण नाही. हे डॉक्युमेंट्स लागणार. त्यानंतर जर आपण बघितलं डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर OBC, VJ, NT, ACBC कॅटेगरी, जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार? कास्ट सर्टिफिकेट लागणार, देन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार, त्याची व्हॅलिडिटी अप टू 31 मार्च 2027 असायला पाहिजे, हे चेक करून घ्या. देन नॅशनॅलिटी और डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार अँड देन इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही TFWS थ्रू अप्लाय वगैरे केलं असेल तर. हे बेसिक डॉक्युमेंट्स आहे. इथे पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचा डाऊट असतो, सर कास्ट व्हॅलिडिटी लागणार का? बिलकुल नाही लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. पण एकदा तुम्ही पॉलिटेक्निकला ॲडमिशन केली की माईट बी पुढच्या 6-8 महिन्यामध्ये आपली एक केस बनवून समाज कल्याण ऑफिसला सबमिट करून द्यायची, म्हणजे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन वेळेस प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर SC आणि ST कॅटेगरी, इथे पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार, देन नॅशनॅलिटी और डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आणि ट्राईब सर्टिफिकेट ST कॅटेगरीसाठी लागतं. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघायला गेलं तर EWS जो स्टुडंट टाईप असतो किंवा सीट टाईप आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? EWS सर्टिफिकेट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अँड अगेन नॅशनॅलिटी और डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण डिस्कस करूया याच्या पुढे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर OMS. OMS मीन्स आउटसाईड महाराष्ट्र स्टेट. अशा वेळेस नॅशनॅलिटी प्रूफ की तुम्ही इंडियाचे रहिवासी आहे आणि त्यानंतर तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल. आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं की लास्टमध्ये मी खूप सिंपल वेनी सांगणार तुम्हाला कुठं कोणते किती डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा फिजिकल स्क्रुटिनी किंवा स्क्रुटिनी केलं असेल त्याच्या खाली सेकंड नंबरचा एक टेबल आहे, टेब्युलर फॉर्ममध्ये तिथे दिलेलं आहे की तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स, लिस्ट ऑफ सबमिटेड डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन इन FC ते मेन्शन केलेलं आहे. तेच डॉक्युमेंट्स मेजरली तुम्हाला घेऊन जायचं आहे. जसं तुम्हाला इथं दिसत असेल, फर्स्ट आहे स्टेटमेंट ऑफ मार्क ऑप्टेन म्हणजे मार्कशीट आहे, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, देन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी ऑर द बर्थ प्लेस ऑफ इंडिया म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे घेऊन गेले किंवा बर्थ सर्टिफिकेट जरी टाकलं असेल ते चालेल, कास्ट सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आणि इथे क्लिअरली मेन्शन आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचं 31 मार्च 2027. तर सिम्पल आहे, आपलं जे फिजिकल किंवा स्क्रुटिन झालं असेल त्याचं सगळ्यात खालची जे रिसिप्टमध्ये मेन्शनच केले आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले ते फॉर शुअर घेऊन जायचे. आणि कॅप अलॉटमेंट लेटर मी जसं तुम्हाला म्हटलंय, काही पॉईंट्स मी मेन्शन करून देतो जे बिलकुल चुका करू नका डॉक्युमेंटच्या बाबतीत. स्कॅन कॉपीज तुमच्याकडे असू द्या, कारण तुमची एकदा मार्कशीट TC गेल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही. त्याचे स्कॅन कॉपी करून आपल्या मेल IDवर, मम्मी पप्पांच्या मेल IDवर, दीदी किंवा दादाच्या मेल IDवर सेंड करून द्या. सगळ्यात महत्त्वाचं, सोबतच त्याच्या झेरॉक्स काढून घ्या, जास्तीत जास्त फोटोकॉपीज तुमच्याकडे पण असू द्या. देन नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करा. त्यानंतर बाकी काही पण लाईक डॉक्युमेंट्स ऑन टाईम मागितलं गेलं असेल तर घाबरण्याची बिलकुल गरज नाही. ते टाईम देतात, 3 दिवस आहे ॲडमिशनसाठी, तर आरामशी तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जायचं जेणेकरून तुम्हाला टाईम मिळून जाणार. त्यानंतर काय कॉमन मिस्टेक्स कोणकोणते आहे? ब्लड डॉक्युमेंट्स किंवा ब्लड प्रिंट झेरॉक्स घेऊन नका जाऊ. त्यानंतर एक्सपायर्ड सर्टिफिकेट आहे की नाही ते चेक करा. नेम मिसमॅच वगैरे आहे का नाही थोडं लक्षात ठेवा. रॉंग कॅटेगरी सिलेक्शन, या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहे इथे नोट डाऊन केलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. अँड सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. येणाऱ्या टाईममध्ये तुमच्या अकॅडमिक रिलेटेड, करिअर रिलेटेड भरपूरशी व्हिडिओज आपण घेऊन येणार, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट.